पुढची बातमी आहे नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील हे सध्या नॉट रिचेबल आहेत। औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा रोहित पवारांनी आरोप केला। कौटिल्य अकादमीमधनं 90% प्रश्न बाहेर पडले असा देखील आरोप रोहित पवारांचा। तर संचालक प्रवीण पाटील यांनी रोहित पवारांचे आरोप फेटाळले तरी देखील संचालक प्रवीण पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत। संचालक प्रवीण पाटील आणि तक्रारदार लकी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल झालेत। जो कोण पाटील आहे तुम्ही बघितलं असेल की सकाळपर्यंत चुरू बोलणारा पाटील जो त्या क्लासेसचा मालक होता आता अनरिचेबल झालेला आहे। कारण का असे अनेक स्टुडंटचे आता फोन हे पोलीस डिपार्टमेंटली ताब्यात घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू केले असं आम्हाला कळलं आहे। त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये खोलात आपण जात नाही, इन्व्हेस्टिगेशन होत नाही, व्हॉट्सअप चॅट काढत नाही, तोपर्यंत आपल्याला किती लोकांपर्यंत हा पेपर आधीच फुटला होता हे कळणार नाही। आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून। कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी त्यांच्या पक्षाचे असतात। पेपर फोडणारे, नीटचे पेपर फोडणारे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत। सगळे अजूनही ते त्याच नेटवर्कमध्ये काम करतात, जरी जेलमध्ये असले तरी। लाभार्थीही तेच आहेत, पेपर फोडणारेही तेच आहेत। मुख्यमंत्र्याने केव्हा तरी मान्य करावं, होय पेपर फुटले।